नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, एक खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती बातमी म्हणजे वारकऱ्यांसाठी आहे मित्रांनो, की नेमकं काय ही बातमी असणार आहे ते सगळं आपण या GRमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना ही राबविण्यासाठी एक नवीन GR काढलेला आहे. मित्रांनो, या GRमध्ये नेमकं काय आहे आपण ती सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 हे नवीन GR आलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास तसेच अपंगत्व, इस्पितळाचा खर्च या बाबींसाठी देण्यात येणाऱ्या संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णय दिनांक 27/3/2023 मदतीप्रमाणे आर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तीच बाब आता या ठिकाणी उतरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, शासन निर्णय नेमकं काय म्हणतोय? आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत दिनांक 16 जून ते 10 जुलै 2025 कालावधीत अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय 27/3/2023 मधील तरतुदीनुसार मदत देय राहील. मदतीचा तपशील हा कसा असणार आहे मित्रांनो? तर अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास 4 लाख रुपये इतकी मदत घोषित होणार आहे. मित्रांनो, घोषित केलेली आहे मित्रांनो या GRनुसार. त्याचबरोबर वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60% जर अपंगत्व आल्यास 74,000 रुपये इतकी मदत होणार आहे. तर 60%हून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 म्हणजेच 2.5 लाख रुपये इतकी मदत होणार आहे मित्रांनो. त्यानंतर 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास म्हणजेच हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 16,000 रुपये इतकं मदत जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाल्यास म्हणजे दवाखान्यामध्ये दाखल झाल्यास ॲडमिट असल्यास 5,400 रुपये इतकी मदत घोषित करण्यात आलेली आहे मित्रांनो. प्रस्तुत योजना आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहील. तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपात प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांचे वारसदार यांना निर्गमित करावे. मित्रांनो, तहसीलदाराचं सर्टिफिकेट यासाठी सोबत लागणार आहे. याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. ही योजना प्राप्त करून घेण्यासाठी या योजनेचा लाभ करून घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे. राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरणनिहाय परिच्छेद क्रमांक 1 मधील सानुग्रह अनुदान मंजुरी करून वितरित करावे असं सांगण्यात आलेलं आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त योजनाकरिता निधी मागणी प्रस्ताव महसूल व वन विभागाच्या कार्यसन 11 कडे करावी. प्रस्तुत प्रयोजनासाठी होणारा खर्च
मागणी क्रमांक 6 मुख्य लेखाशीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य 0.2 पूर चक्रीवादळे 101 सानुग्रह अर्थसहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च रोख भत्ता मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत 31 सहाय्य अनुदाने वेतनोत्तर या लेखाशीर्षाखाली आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमुळे मधून पुनर्निर्मिती योजनाद्वारे उपलब्ध होणाऱ्या निधीमधून करण्यात यावे। मित्रांनो, यासाठी 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत ही योजना समाप्ती नंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील मदतीचा अहवाल व तपशील शासनास दिनांक 30/7/2025 पर्यंत सादर करण्यात यावा। मित्रांनो, या महिन्यातल्या 30 तारखेपर्यंत हा तुम्ही अहवाल सादर करू शकता। जर अशा प्रकारची काही घटना घडलेली असेल तर तुम्ही त्या प्रकारचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देऊ शकता। त्यासाठी तुम्हाला तहसीलदाराकडे सर्टिफिकेट देखील घ्यायचं आहे। तहसीलदाराकडून वारीत गेल्याचं तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि फॉर्म भरून तुम्हाला तहसीलदाराकडे द्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा। मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त वारकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मग व्हिडिओला स्टॉप करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी मित्रांनो।